नमस्कार मंडळी, मी वैभव कुलकर्णी. तुम्ही बघत आहात स्वनिर्मिती. मोबाईल येण्यापूर्वीचा जो काळ होता त्या काळात गाणी ऐकण्यासाठी एक टेप रेकॉर्डर वगैरे ह्या गोष्टी होत्याच. पण हँडी असणारी एक गोष्ट होती ती म्हणजे वॉकमन. छोटासा टेप ज्याच्यामध्ये कॅसेट बसायची कशी बशी. वॉकमन घेऊन फिरण्याच्या काळात माझ्याकडं 1-2 कॅसेट्स होत्या. एक हृदयनाथ मंगेशकरांच्या सगळ्या रचना असणारी होती आणि दुसरी होती ती लेकीन. मी जेव्हा ETV मराठीला काम करत होतो हैदराबादला रामोजी फिल्म सिटीमध्ये, तेव्हा आपल्या ड्युटीवरून घरी आल्यानंतर मनोरंजनाचं साधन तेवढं एकच होतं आणि 2च कॅसेट असल्यामुळं रिपीटेडली त्याच ऐकल्या जायच्या. नवीन काही तिकडे फार मिळत नव्हतं किंवा परवडत नव्हतं असं म्हणा. लेकिनमधलं यारा सिली सिली हे गाणं खूप पॉप्युलर आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती पण असेल. पण मला भुरळ घातली ते झुटे नैना बोले ह्या गाण्याने. मी ते गाणं खूप म्हणजे हजारो वेळा ऐकलं असेल, लाखो वेळा म्हटलं तरी चालेल, ऐकलं असेल. ठीक आहे, एकेका गाण्याचा काळ असतो. म्हणजे कधी कधी आपण नवीन गाणं येतं, आपल्याला खूप आवडतं, आपण खूप वेळा लूपमध्ये ऐकतो. एका क्षणी त्याचा कंटाळा येतो, आपण बंद करतो किंवा नवीन गाणं येतं आणि मग हे बंद होतं, ते सुरू होतं, हे असतं. पण ह्या गाण्याचंच हे एकमेव गाणं असं आहे, झुठे नैना बोले, की आज तागायत माझ्यासाठी शिळ झालेलं नाही किंवा विटलेलं नाही आहे. अजूनही मी ते ऐकतो. जसं त्यावेळी 30 वर्षापूर्वी ऐकत होतो तसंच आजही ऐकतो, आजही गुणगुणतो. तर मला त्या गाण्याबद्दल आणि ते सगळ्या सिनेमाबद्दल मला आज खरं तर बोलायचं आहे. त्यावेळेला हे गाणं फक्त ऐकत होतो आणि कोण गायक आहे ते ह्याचा शोध घेताना अर्थात आशा भोसलेंचा आवाज तर ओळखतोच. दुसरा आवाज मला कुणाचा हे जाणून घ्यायचं होतं, तर तेव्हा कळलं की पंडित सत्यशील देशपांडेंचा आवाज आहे. बिलासखानी तोडीमधलं हे गाणं आहे. हृदयनाथ मंगेशकरांचं संगीत आहे हे तर माहिती होतंच. नंतर जसा यूट्यूबचा काळ सुरू झाला त्यावेळेला पहिल्यांदा मी ह्या गाण्याचा व्हिडिओ बघितला. त्यावेळेला सिनेमा बघितला नव्हता किंवा काही नाही. त्या व्हिडिओमध्ये मला एक मध्ये सीन आहे तो असा दिसला की म्हणजे हे गाणं सुरू आहे, हेमा मालिनीमध्ये डान्स करतायत आणि जे काय म्हणतात त्याला मुजरा किंवा बैठक असते ना, तशा टाईपचा तो सीन होता. मला वाटतं आलोकनाथ आहेत त्याच्यामध्ये बसलेले बाजूला आणि विनोद खन्ना आणि डिंपल कापडिया एका बाजूला उभे राहून तिथल्या लोकांच्याबद्दल बोलत आहेत. डिंपल विनोद खन्नाला सांगते की ते बाबूजी आहेत किंवा ती पुढं नाचते ती माझी थोरली बहीण आहे. विनोद खन्ना विचारतो, मला आता जे पुसटचं आठवतं ते सांगतो. विनोद खन्ना विचारतो की आणि ती जी छोटी मुलगी बसली ती कोण आहे? डिंपल म्हणते ती मी आहे. आणि आपल्याला एक धक्का बसतो की अरे, तिथं कार्यक्रम सुरू आहे, इथं बाजूला ते उभे आहे, ते तिथल्या लोकांबद्दल बोलतात आणि ती मी आहे हे काय, हे प्रश्नचिन्ह उपस्थित राहतं आणि ते प्रश्नचिन्ह आपल्याला सिनेमा बघायला भाग पाडतं. मला तसं झालं आणि मी तो सिनेमा नंतर बघितला. गुलजारांचं दिग्दर्शन गुलजारांचं आहे. पटकथा संवाद गुलजारांचे आहेत. मूळ कथा ही रवींद्रनाथ टागोरांची आहे. मला वाटतं 1960च्या दरम्यान बंगालमध्ये ह्याच्यावर बंगाली फिल्म पण झालेली होती आणि ही रिमेक असं म्हणता येईल, लेकिन जी हिंदीमध्ये झाली होती 90sमध्ये काहीतरी. निर्मिती लता मंगेशकरनी केली होती. गुलजारांची फिल्म होती तर काहीतरी त्याच्यात वेगळेपण असणार आणि खूप प्रतिभा ओतलेली आपल्याला दिसणार हे तर निश्चितच होतं. त्याप्रमाणे त्याचा जॉनर खूप वेगळा होता, फिल्म खूप वेगळी आहे आणि त्याच्याबद्दल आता काही गोष्टी सांगतो. डिंपल कापडियाचं काम जे आहे तर ते कॅरेक्टर आपण विसरू शकत नाही. त्याच्यावर परत एकदा मी बोलतो नंतर. अमजद खान पण आहेत त्याच्यामध्ये, आलोकनाथ आहेत. आलोकनाथ बघताना मला सतत असं वाटत होतं की अरे, विक्रम गोखले पाहिजे होते. आलोकनाथ मला माहीत नाही काय, पण खूप त्यांच्यामध्ये असं व्हेरिएशन दिसत नाही मला आणि त्यामुळं ते मोनोटोनस वाटतं कॅरेक्टर नेहमी त्यांचं. अमजद खानसारखा अभिनेता, शोलेमध्ये गब्बर सिंग गाजवलेला त्या तोडीचा, पण मला असं जाणवलं की त्याचा वापर करून घ्यायला अभिनेता म्हणून तेवढं जमलं नाही गुलजारांना, असं मला जाणवलं. कारण त्याच्या ज्या एंट्रीज होत्या त्या नाटकासारख्या होत्या. म्हणजे नाटकामध्ये कशा एंट्रीज असतात, एक्झिट असतात, यायचं आपण डायलॉग बोलायचे निघून जायचं. त्यांचा रोल पण काही खूप महत्त्वाचा होता कथेमध्ये असं नव्हतं. त्यामुळं ते त्या कॅरेक्टरला काही मला फार मजा आली नाही बघताना. आणि म्हणजे अमजद खान होते म्हणून दुसरं कोणी असं जर ॲक्सेप्ट केलं असतं की हे असंच आहे कॅरेक्टर, ही एक गोष्ट जाणवली. सिनेमामध्ये 9 गाणी आहेत. 9 पैकी यारा सिली सिली आपल्याला माहिती आहे, झुटे नैना पण आपल्याला माहिती असेल. ते माझं सगळ्यात आवडतं गाणं आहे.
डिंपल कापडियानी जी साकारलेली भूमिका आहे त्याला तोड नाही. लेकींच्या मुहूर्ताचा पण एक व्हिडिओ आहे अवेलेबल. त्या मुहूर्ताचा जो व्हिडिओ आहे तो मी बघितला. त्याच्यामध्ये मला वाटतं राजकमल स्टुडिओमध्ये सगळे जमलेत. रती महारथी, लता दिदी आहेत, हृदयनाथजी आहेत, मन्नाडे आहेत, विनोद खन्ना आहेत, डिंपल कापडी आहेत, पद्मिनी कोल्हापूर आहेत. असे खूप इंडस्ट्रीमधले त्या काळातले जे टॉपचे लोक आहेत ते सगळे होते तिथं. डिंपल कापडिया आपल्या रोलमध्ये शिरलेली आहे असं मला जाणवते. विनोद खन्नाचं सूर आहे. विनोद खन्ना त्यावेळेला स्टार असेल तर त्याचा ऑरा तिथं दिसतो. डिंपल शांतपणे उभी आहे कुठंतरी तंद्री लावून. विनोद खन्ना तिला काहीतरी विचारतो आणि मग पहिल्यांदा त्यावेळेला ती कुणाकडे तरी बघते. एवढ्या सगळ्या गोंगाटामध्ये विनोद खन्नाकडे बघते. तो जो तिचा लुक आहे ना, मुहूर्ताच्या व्हिडिओमधला बोलतो, सिनेमातला बोलत नाही, तो घायल करणार आहे. म्हणजे विनोद खन्नाला त्यावेळेला काय वाटलं असेल त्याचा आपण विचार करू शकतो ते बघून. तो मुहूर्ताचा व्हिडिओ जरूर बघा. ये है बंबई का मशहूर स्टूडियो राजकमल स्टूडियो और ये मुहूर्त है दुनिया भर में मशहूर कोकिल कंठी गायिका लता मंगेशकर की फिल्म का। प्रोड्यूसर हैं लता जी के भाई हृदयनाथ मंगेशकर और डायरेक्टर हैं गुलजार। फिल्म का नाम रखा गया है लेकिन। अपने वक्त के मशहूर प्लेबैक सिंगर और म्यूजिक डायरेक्टर हेमंत कुमार। लता जी के साथ है खास मेहमान श्री रामनाथ गोयनका। फिल्म लेकिन के अहम अदाकार हैं विनोद खन्ना और डिंपल। मुहूर्त शॉट के लिए क्लैप दिया सुनील गावस्कर ने।
सिनेमा पण अवेलेबल आहे, तोही जरूर बघा. झुटे नैना बोले हे जे गाणं आहे हे तुम्ही सर्च केलं तर पद्मजा फेडाणेंच्या पण आवाजात आहे, ते तुम्हाला आढळेल. कदाचित ते स्क्रॅच त्यांनी गायला असेल किंवा काय क्यू ट्रॅक म्हणतात तो त्यांनी गायला असेल. तो पण भारी वाटतोय. म्हणजे पद्मजा फेडाणेंचा जो आवाज आहे ना, आवाजातली जे माधुरी आहे, गोडवा आहे, तो खूप छान वाटतो ऐकायला. म्हणजे कॅरेक्टरला पण जातो बरोबर. ते थोडंसा त्यावेळेला त्या कदाचित गुरु शिष्यांचं नातं असेल हृदयनाथजींचं त्यांचं, आणि जात असतील मंगेशकर फॅमिलीमध्ये. त्यांनी तिला सांगितलं असेल की हे तू गा स्क्रॅच, नंतर आशाताई गाणार आहे. त्यावेळेला त्यांनी गायला असेल. तो थोडाफार दबाव असेल त्यांच्यावर, आणि त्यामुळं जे ते काही कॅरेक्टर तयार झाले ना, ते खरं तर जास्त परफेक्ट आहे त्या कॅरेक्टरला असं मला वाटलं. पण गायकीच्या बाबतीत म्हणाल तर आशाताईंना तोड नाही. म्हणजे त्यांनी ज्या पद्धतीनं ते गाणं गायलं, ज्या हरकती घेतल्यात ना, त्या आपल्या मनातून जात नाहीत काही केले, आपण किती प्रयत्न केला तरी. तुम्ही जर गाणं ऐकलं नसेल, चुकून ऐकायचं राहिलं असेल, कारण ते खूप असं हॅमर केलं गेलेलं गाणं नाही की ते तुम्ही ऐकलंच असेल यारा सिली सिलीसारखं, असं मला वाटत नाही. तर ऐकलं नसेल तर जरूर ऐका. ते गाणं ऐकल्यानंतर मी सत्यशील देशपांडेंची काही जुन्या गोष्टी काढून ऐकू लागलो, त्यांना प्रत्यक्ष जाऊन ऐकलं, कारण मी त्याच्यानंतर फॅन झालो. विलासखानी तोडीमधलं हे गाणं आहे. 9च्या 9 गाणी शास्त्रीय संगीतावर आधारित आहेत, बंदिशी वगैरे आहेत त्याच्यामध्ये. तो एक ऐवज त्याच्यामध्ये आहेच, पण एक वेगळी गोष्ट किंवा वेगळं स्टोरी टेलिंग गुलजारांच्या हातून होणारं असं म्हणा. आणि डिम्पलचं काम जर बघायचं असेल तर लेकिन जरूर बघा. आणि झुटे नैना बोले हे गाणं ऐकलं नसेल तर आत्ताच ऐका. धन्यवाद.